551 रुपये, 551 रुपये, 552 रुपये, 70 रुपये, 570, भुईमुग शेंग 10 किलोसाठी 581 रुपये, 581, 581 रुपये. बीट पिकाचा बाजार भाव मंचर मार्केट यार्ड 61, 62, 65, 70, 80, 81, 85, 90, 200, 1, 2, 3, 203, 4, 5, 11, 12, 15, बीट पिकाचे 10 किलोसाठी 221, 22, 25, 25, 26, 230, 230, 230 रुपये. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या तरकारी लिलाव सुरू आहे आणि गेल्या आठवडाभर झालेल्या पावसामुळे तरकारी मालाच्या आवकमध्ये घट झाली आणि बाजारभाव वाढले आहे. फ्लावर 300, 350 रुपये 10 किलोने, तर बीट चांगल्या प्रतीचे असतं तर 250 रुपये 10 किलोसाठी विक्री झाल्याचे दिसून आले. प्रचंड पाऊस झाल्यामुळं तरकारी पिकांचं सडून नुकसान झाले, त्यामुळे बाजारभाव वाढले आणि मार्केटमध्ये आवकसुद्धा कमी झाल्याचं दिसून येत आहे. श्रीराम व्हेजिटेबल कंपनी मंचर मार्केट यार्ड, बोला ठकसेंचे. काय झालंय, आता पाऊस भरपूर झाला ना, त्याच्यामुळे मालाची आवक थोडी कमी झाली. माल खराब झाले, फ्लावर वगैरे गवारींचे बाजार 600-700 रुपये झाले 10 किलोला. फ्लावरी 300, 350 रुपये. चांगले माल, पण हलके माल जास्त आहेत बाजारमध्ये. 50% माल जवळ हलका येतो. बरं, आणखी चांगले माल बाकी कोब्या 70-80 रुपये 10 किलो. बिट 20-22 रुपये, म्हणजे 220, 230 रुपये बिटाचे बाजार. पुढे सगळे बाजार फुल टाईट राहतात. कशाचा बाजार, मिरच्या 400 रुपये, भुईमुग शेंग 600-650 रुपये. कैरी 100 ते 150 रुपये. कैऱ्या थोडे दिवस झाले, आता पावसामुळे थोडी माल खराब झाले. आणखीन काय माल? बाकी आता सगळे आवक कारली 300-350 रुपये 10 किलो. गवारी 600 ते 700 रुपये आजची बाजार. काय कारण काय? बाजार चांगली आवक, बाजार चांगला, माल खूप खराब झाले पावसामुळे. 50% मालाची वातावरण झाली, त्यामुळे आता शेतकऱ्याचे चांगले पैसे होतील. पण पावसामुळे माल राहिला नाही ना, बऱ्यापैकी 50% माल गेले आणि सड झाली, खूप सड झालेली. 15 दिवसानंतर अजून बाजारभाव वाढते. 15 दिवसांनी अजून बाजार वाढते, कारण माल आता कमीच पडणार आहे. खूप शॉर्ट होणार माल, खूप नुकसान झालं शेतकऱ्यांचं यावर्षी. जे ठकसे निंगे आहेत अवसरीचे, म्हणजे मंचर मार्केट यार्डमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ते व्यवसाय करतात आणि शेतकऱ्याप्रती असलेला आदर नेहमीच दिसून येतोय. तर त्यांनी सांगितलं का मंचर मार्केट यार्डमध्ये मालाची आवक, तरकारी मालाची आवक कमी झाली, त्यामुळे भविष्यात बाजारभाव वाढतील. कारण जो पाऊस झाला सतत 15 दिवस, त्याच्यामुळे मालाची सड झाली, क्वालिटी माल राहिला नाही, तरी त्या तुलनेत चांगला बाजारभाव आहे. 15 दिवसांनी बाजारभाव वाढतील असा अंदाज व्यक्त केला आहे. तर सध्या शेतकरी जरी बाजारभाव वाढत असला तरी माल खराब होत चालले, त्यामुळे त्याचंसुद्धा नुकसान आहे. तर नैसर्गिक आपत्ती म्हणून शासनाने सुद्धा भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष स्वपनराव नवले यांनी केली आहे.